चांगला. तर एक आयुर्वेदाला भरपूर मोठा स्कॅम चालू आहे, तुला माहिती आहे का? तर त्या स्कॅममध्ये असं आहे की समजा एक उदाहरण तुला मी सांगतो की टायफॉईड एका पेशंटला झाला आहे किंवा ज्वर झालेला आहे आपल्या भाषेमध्ये वापरून, आणि ते एक 5 MBBS डॉक्टरकडे गेलेला तो पेशंट. तर त्यांचं निदान काय राहील तुला काय वाटतं? म्हणजे ते काय करतील, पहिल्यांदा CBC करतील. समजा विडल टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर त्यातला बॅक्टेरिया कुठला आहे? सॅल्मोनेला टायफी. 5 डॉक्टरकडे जो ही निघणार आहे बॅक्टेरिया सेम निघणार आहे, आणि त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट जवळपास सेम निघणार आहे, म्हणजे ब्रँड नेम आपण. पण आयुर्वेदातलं स्कॅम काय माहिती आहे का? ज्यावेळेस एक फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊयात की पित्त ज्वराचे लक्षणं घेऊन एक पेशंट माझ्याकडे जातोय आणि तुझ्याकडे झालंय, समजा तू एक प्रॅक्टिशनर नवीन प्रॅक्टिशनरकडे गेलात, तर ते काय करायला एक भरपूर थोतान प्रॅक्टिस करायला लागलेत. मी एक फार विग्रो स्टेटमेंट करत आहे, परंतु हे रियालिटी आहे. कारण का, जर पित्त ज्वराची लक्षणं आहेत तर मला असं वाटतं 5च्या 5 वैद्यांनी पित्त ज्वरच निदान करायला पाहिजे ना. परंतु ते एक गृहिणी करतं, एक म्हणतो मलावष्टंबाच्या अवरोधामुळे झालेला ज्वर आहे म्हणतो, एक म्हणतो आमवाचा ज्वर आहे. म्हणजे जर पित्तज्वराची लक्षणं आहेत तर पित्तज्वरच निदान का नाही 5च्या 5 वैद्याकडे? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी शास्त्राचा अभ्यास कमी होत आहे, त्याच्यामुळे आयुर्वेदाचा ऱ्हास होत आहे आणि लोक टिप्पणी करत आहे. बरं ठीक आहे, मी म्हणतो की बाबा तर शास्त्रामधल्या लक्षणाला अनुरूप, व्याधीला अनुरूप तो पेशंट नसेल ही, किंवा नुक्तव्याधी आपण त्याला म्हणतो, कोविड म्हणतो, तर त्याला तुम्ही दोषानुसार नाव द्या ना. परंतु प्रत्येकच ठिकाणी तुमची नावं वेगळी येतात, म्हणजे कुठेतरी आयुर्वेदशास्त्र महाग पडत आहेत अभ्यास करणाऱ्या लोकांमुळे. ठीक आहे, त्यामुळे तू एक प्रॅक्टिशनर म्हणून बाहेर पडशील ना, तर नक्की या गोष्टीचा विचार करशील की शास्त्र अभ्यास खूप मॅटर करतं. भलेही मॉडर्नचं डायग्नोसिस असू दे, पण तुला त्याच्यामध्ये बसवता यायला पाहिजे आणि त्याला नाव देता यायला पाहिजे. समजलं?